लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील प्रत्येक महिलांना मिळायला हवा होता। मात्र एकट्या पिंपरी चिंचवड शहरातील जवळपास 42,486 महिला या लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत। हजारो लाडक्या बहिणींची नावं गायब। पिंपरीत हजारो महिलांचे अर्ज नामंजूर। प्रशासनाचे निकष, लाडकीची नाराजी। महायुतीच्या अभूतपूर्व विजयामध्ये लाडक्या बहिणींचा मोठा वाटा आहे। मध्य प्रदेशच्या धर्तीवर सुरू केलेली ही योजना गेम चेंजर ठरली। दरमहा 1500 रुपये लाभार्थी महिलेला दिले जात आहेत। आता त्यामध्ये 2100 रुपये वाढ करण्याचं आश्वासन महायुती सरकारने दिले। तब्बल 1,96,43,207 पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले। मात्र अनेक ठिकाणी लाडक्या बहिणींची नाराजी समोर येते। पिंपरी चिंचवड शहरात हजारो महिलांचे अर्ज नामंजूर झाले। अर्थात प्रशासनाने योजनेचे काटेकोर निकष लावल्यानं अर्ज नामंजूर झाल्याचं सांगण्यात येते। त्यामुळे राज्यात नव्याने स्थापन झालेले महायुती सरकार पिंपरी चिंचवड शहरातील आपल्या लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळवून देणार का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। पिंपरी चिंचवडमधील नेमकी आकडेवारी पाहूया। 4,32,890 महिलांचा लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज, त्यामधील 42,486 महिलांचे अर्ज नामंजूर झाले। अपुरी कागदपत्र, मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न, एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त महिलांचा अर्ज, यामुळे हे अर्ज नामंजूर झाले। अशा काही कारणांमुळे महिला योजनेपासून वंचित राहिल्या। राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे। मात्र तरी सरकार ही मोठा आर्थिक डोलारा असलेली योजना राबवण्यासाठी प्रयत्नशील आहे। पिंपरी सारख्याच अनेक ठिकाणी अर्ज नामंजूर झालेत। त्यामुळे नव्या निकषांमुळे राज्यभरातून अजून किती लाडक्या बहिणींची नावं गायब होणार याबाबत उत्सुकता लागली। पिंपरी चिंचवड शहरातील जवळपास 42,000 ज्या महिला आहेत, लाडक्या बहिणी आहेत, त्या या योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत। आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलेलं आहे। ह्या सरकारचं प्रतिनिधित्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत आणि की 1500 रुपये नाही 2100 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये जाणार आहेत हा निर्णय आपण घेतलाय। पण की 1500 रुपये नाही 2100 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये जाणार आहेत हा निर्णय आपण घेतलाय। पण ची योजना आणली, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ज्या योजनेच्या अंतर्गत आपल्या महिलांना 1500 रुपये महिना देणं आपण सुरू केलं।